नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. बँकांनी गरजू आणि पात्र लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे प्रलंबित न ठेवता त्या प्रकरणांना तातडीने मंजुरी देण्याची भूमिका स्वीकारावी. यापुढे ज्या बँका जिल्हा प्रशासन आणि पात्र लाभार्थ्यांना सकारात्मक प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशा कडक शब्दात जिल्हाधिकारी श्री अशोक शिनगारे यांनी बँक अधिकाऱ्यांना तंबी दिली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये DLCC व DLRC ची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री नागेंद्र मंचाल, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी श्री अरुण बाबू, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक श्री सुशांत कुमार, उद्योग विभाग कोकण विभागाच्या सहसंचालक श्रीमती विजू शिरसाट तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे मुख्याधिकारी शिवाय काही खाजगी बँकांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप पीक कर्जाचे वाटप व रब्बी पीक कर्जाचे वाटप एकूण पीक कर्जामध्ये दिलेल्या उद्दिष्टापैकी 76% उद्दिष्ट 31 डिसेंबर 2023 पर्यंत बँकांनी पूर्ण केलेले आहे. उरलेले उद्दिष्ट 28 फेब्रुवारी 2024 पूर्वी पूर्ण करावे. सर्व बँकांनी प्राथमिकता क्षेत्रातील कर्ज वाटप वाढवावे. PM स्वनिधीचे ठाणे जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेंतर्गत बँकांनी उद्दिष्ट पूर्तीसाठी विशेष प्रयत्न करावेत व जास्तीत जास्त अर्जदारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातभार लावावा. दिलेले उद्दिष्ट फेब्रुवारी 2024 या महिनाअखेर पूर्ण करावे. जनमन योजनेंतर्गत कातकरी समाजाच्या जास्तीत जास्त लोकांची जनधन खाती उघडावीत. शिवाय पात्र कातकरी बांधवांना KCC कर्ज द्यावे. जिल्हा प्रशासनाने बँकांकडे मागितलेली माहिती वेळच्या वेळी द्यावी, असे स्पष्ट निर्देश उपस्थित बँक अधिकाऱ्यांना दिले. ठाणे शहर दिवसागणिक स्वच्छतेची मानके पूर्ण करते आहे. यासाठी अनेक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहे, पण अजूनही काही नागरिक बेशिस्त वागतात. अनेकदा महापालिका कर्मचारी सकाळी कचरा नेण्यासाठी घरी जातात तेव्हा दार उघडत नाहीत व त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो. अशा नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. आपले ठाणे शहर सर्वांगाने बदलत असून स्वच्छतेत देखील आपले शहर सर्वोच्च स्थानी राहील, यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करीत आहोत, असा विश्वासही सफाई कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना दिला. सफाई कर्मचारी आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदार आहेत. मात्र त्याचवेळी ठाणे शहराचे नागरिक म्हणून शहराप्रती त्यांच्या काही अपेक्षा असू शकतात व त्यांची काही मते देखील असू शकतात. हे सर्व जाणून घेण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेल्या माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाचे 5वे सत्र गुरुवारी ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसमवेत पार पडले. यात शहराच्या विविध भागात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या 5व्या चर्चासत्रात वैशाली जाधव, कांताबाई सोनकांबळे, शिवानी बिडवई, अश्विनी पवार, सीता राठोड, सारिका मेस्त्री, संगीता अडसुळे, कांचन चिखले, जितेश प्रकाश पोद्दार, सत्यविजय कांबळी, दत्तात्रय वनमाळी, संजय बोंढारे, जितेश वागले, मनोज दाभोळकर, सागर पाटील आदी सफाई कर्मचारी उपस्थित होते. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे
आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर व मनावर गंभीर परिणाम होत असतात। परिणामात समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत असतात। यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची स्थापना केलेली आहे। या समितीची बैठक नुकतीच पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर येथे ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त गुन्हे विभाग डॉक्टर पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली। आतापर्यंत एकूण 506 आरोपीस अटक करण्यात आली आहे। सेवनार्थीच्या 483 केसेस दाखल करण्यात आल्या असून अशा प्रकारे एकूण 36,65,000 रुपये किंमत असलेले विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून यात आतापर्यंत एकूण दाखल झालेल्या 483 गुन्ह्यांमध्ये एकूण 506 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली। या बैठकीस ठाणे शहर पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग श्री शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजित कारले, अन्न व औषध विभाग ठाणे औषध निरीक्षक श्रीरा दी शिंदे, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे डॉक्टर विक्रम काकडे, जिल्हा कृषी विभाग ठाणे डॉक्टर अर्चना नागरगोजे, जिल्हाधिकारी कार्यालय मंडळ अधिकारी श्री शशिकांत जगताप हे सदस्य तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय रामचंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत कामत अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे हे उपस्थित होते। या बैठकीत अपर पोलीस आयुक्त गुन्हे विभाग डॉक्टर उगले यांनी बंद रासायनिक कंपन्यांबाबत तपासणी करणे, मेडिकल स्टोर्समध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कफ सिरपची तसेच गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्यास कारवाई करावी, NDPS संदर्भात प्रशिक्षण आयोजित करणे, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ज्या ठिकाणी गांजा व खसखस यांची लागवड होत असल्यास जिल्हा कृषी अधिकारी यांनी स्थानिक पोलीस किंवा अंमली पदार्थ विरोधी पथकाशी समन्वय साधून कारवाई करावी, पोस्ट अधिकारी व खाजगी कुरिअर कंपनी यांनी संशयित पार्सल किंवा कुरिअर आढळून आल्यास स्थानिक पोलीस किंवा अंमली पदार्थ विरोधी पथकाशी समन्वय साधून कारवाई करण्याबाबत, लोकांमध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्याचे व सर्व संबंधितांनी अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या। जन्मापासून मी ठाणेकर, जुनं ठाणं झपाट्याने बदललं, त्याचं ठाणे महानगर झालं। ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत, ते आपली कला पेश करत असतात। ठाण्याच्या दर्दी रसिक नागरिक प्रेक्षकांकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो। मलाही माझ्या नखशिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला। त्याबरोबर झालेल्या नवीन ओळखीमधनं आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ती रसिकांनी भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी दाद दिली। ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर।